Welcome to TechnoEra. How to make helper files in Hibernate. वेलकम स्टुडंट. आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत की आपण हायबरनेटची जी हेल्पर फाईल आहे ती कशी बनवणार आहे. नाऊ व्हॉट डू मीन बाय हेल्पर फाईल हा प्रश्न तुमच्या नक्कीच मनात आला असेल. तर हेल्पर फाईल म्हणजे अशी फाईल जी configuration.xml फाईलला रीड करू शकेल किंवा ती लोड करू शकेल आणि तुमचं सेशन क्रिएट करू शकेल. जसं आपण इथं सेशन ट्रू करून दिलं आहे की इथं सेशन कंटेक्स्ट थ्रेड दिलं आहे, कारण ते ऑटोमॅटिकली फॅक्टरी हायबरनेटचं कन्फिगरेशन ऑन करेल आणि ते कनेक्शन तुम्हाला इझिली डेटाबेसबरोबर करून देईल. तर त्यासाठी आपल्याला आता जे फाईल ॲड करायची त्याला आपण म्हणतो जावाची हेल्पर क्लास फाईल. ती ॲड करण्यासाठी राईट क्लिक करा, न्यू अदर्स, देन क्लिक ऑन हायबरनेट. इथं हायबरनेटमध्ये हायबरनेट युटिल डॉट जावा फाईल आहे, त्याला सिलेक्ट करा. देन नेक्स्ट इथं तुम्ही नाव द्या हायबरनेट युटिल सिम्पली. आता इथं तुम्ही एक स्पेशल पॅकेज क्रिएट करा. पॅकेज करण्याचा फायदा हा असतो की जर तुम्ही एक स्पेशल पॅकेज क्रिएट केलं तर त्या फाईल्स सेपरेट राहतात आणि त्याने तुम्हाला नक्कीच हेल्प होते डिफॉल्ट पॅकेजपेक्षा. सो आपण एक नवीन पॅकेज क्रिएट करू आणि त्याला नाव देऊया माय PSCAG पॅकेज. इट्स ओके, सिम्पल. क्लिक ऑन फिनिश. जसं तुम्ही फिनिश म्हणाल तसं ऑटोमॅटिक ही फाईल बघा रेडी झालेली आहे, ज्याच्यामध्ये सेशन फॅक्टरी देर इज सम कोड इज अवेलेबल इन दिस फाईल. सेशन फॅक्टरी म्हणजे कन्फिगरेशन वगैरे करण्यासाठी त्यांनी हायबरनेटबरोबर अनोटेशन्स वगैरे वापरून एव्हरीथिंग इज रेडी फॉर यू. तर तुम्हाला एक लाईनचा कोड लिहिण्याची गरज नाही, ऑटोमॅटिक इथं रेडी तयार कोड झालेला आहे. तो दॅट इज व्हेरी गुड. आता ह्याच्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल मॅपिंगची जी फाईल आहे ती बनवायची आहे, जी डेटाबेसबरोबर मॅप करेल. बिझनेस लॉजिक म्हणजे हायबरनेटमध्ये आपण एक जावा फाईल बनवतो ज्याच्यामध्ये पूर्ण बिझनेस लॉजिक लिहिलेलं असतं. बिझनेस लॉजिक म्हणण्यापेक्षा ज्याच्यामध्ये डेटाबेसबरोबरचं त्याचं इंटरॅक्शन लिहिलेलं असतं, ज्याला तुम्ही गेटर सेटर प्रॉपर्टीज पण म्हणू शकता. ज्याच्यामध्ये डेटाबेसमधून डेटा रिट्रीव्ह करायला आणि डेटा ॲड करण्यासाठी आपण काही फंक्शन्स बनवतो. अशी फाईल आपल्याला बनवायची जी आपल्या डेटाबेसबरोबर काम करेल आणि त्या फाईलचं नाव आणि आपल्या टेबलचं नाव सेम लागतं. आता नेटबिन्समध्ये काही अशी सोय आहे की जी ती फाईल पण आपल्याला नेटबिन्स ऑटोमॅटिक बनवून देईल आणि आपण ते आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत की ते कसं करायचं. थँक्यू.